जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 18वा. बहुजिनसी. समास 3. निस्पृह शिकवण निरूपण नाम. श्रीराम समर्थ. दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य, याचा करू नये नाश. दास म्हणे सावकाश विवेक पहावा. ज्याच्यापाशी विद्या नाही, शहाणपण नाही, उत्तम गुण नाहीत आणि शिकण्याची पण इच्छा नाही, अशा माणसाचे जीवन वाया जाते. माणसाने आधी आळस झटकून टाकावा, बळेच साधना करावी, अवगुण सांडून उत्तम गुणांचा अभ्यास करावा. एकांत सेवन करून खूप ग्रंथ अभ्यासावेत, ते ग्रंथ व्यवस्थित समजून घ्यावेत, त्या अर्थाची स्वतः प्रचिती घ्यावी, मग आत्मविश्वासाने कथा कीर्तन करावे. श्रीराम समर्थ. दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य, याचा करू नये नाश. दास म्हणे सावकाश विवेक पहावा. न पाहता उत्तम विवेक, अवघा होतो अविवेक. अविवेके प्राणीरंक ऐसा दिसे, हे आपले आपण केले. आळसे उदास नागविले, वाईट संगतीने बुडविले देखत देखता. मूर्खपणाचा अभ्यास झाला, बाष्कळपणे घातला घाला. काम चांडाळ उठिला तरुणपणी. मूर्ख आळसी आणि तरुणा, सर्वाविषयी दैन्यवाना. काही मिळेना कोणा काय म्हणावे. जे जे पाहिजे ते ते नाही, अन्न वस्त्र तेही नाही. उत्तम गुण काहीच नाही अंतर्यामी. बोलता येना बैसता येना, प्रसंग काहीच कळेना. शरीर मन हे वळेना अभ्यासाकडे. लिहिणे नाही वाचणे नाही, पुसणे नाही सांगणे नाही. नेमस्तपणाचा अभ्यास नाही बाष्कळपणे. आधी मनुष्यजन्म मिळणे दुर्लभ असते, त्यात दीर्घ आयुष्य लाभणे आणखीन दुर्लभ होय. म्हणून असे मौल्यवान दीर्घ आयुष्य लाभले असता त्याचा नाश करू नये. तुम्ही शांतपणे विवेक विचार करावा. जर उत्तम विवेक साधला नाही तर सारा मामला अविवेकाचा होतो आणि मग अविवेकी माणूस दीनवाना दरिद्री दिसतो. अशा या दीनस्थितीला तोच स्वतः जबाबदार असतो. उदासीन वृत्तीचा माणूस आळशी होतो. वाईट संगतीला लागू पाहता पार नागवला वा बुडवला जातो. सतत मूर्खपणाच्या वागणुकीमुळे अंगी बाष्कळपणा आला, पोरकटपणा वाढला. तरुणपणातील कामरूप चांडाळाने घाला घातला असे होते. असा हा मूर्ख आळशी आणि तरुण माणूस सर्वच दृष्टीने दिनवाना होऊन राहतो. त्याला कोणाकडून काही आधार मिळत नाही. याला काय म्हणावे. जीवनाला जे जे आवश्यक असते त्यापैकी काहीच त्याच्याजवळ नसते. साध्या अन्न आणि वस्त्रालाही तो मोताद होतो, पारखा होतो. अंतर्यामी एकही उत्तम गुण नाही की काहीच नाही. धड नीट बोलता येत नाही की बसता येत नाही. प्रसंग वगैरे काहीच कळत नाही. शरीर आणि मन अभ्यासाला वळत नाही. अशा दयनीय अवस्था होत असते. लिहिणे वा वाचणे नाही, कोणाला काही विचारणे वा सांगणे नाही. बाष्कळपणामुळे नियमितपणाचा अभ्यास नाही. आपणास काहीच येना आणि शिकवलेही मानेना. आपण वेडा आणि सज्जना बोल ठेवी. अंतरी एक बाहेरी एक, ऐसा जयाचा विवेक. परलोकाचे सार्थक कैसे घडे. आपला संसार नासला, मनामध्ये प्रस्तावला, तरी मग अभ्यास केला पाहिजे विवेकाचा. एकाग्र करुनिया मन, बळेची धरावे साधन. यत्नी आळसाचे दर्शन होऊच नये. अवगुण अवघेची सांडावे, उत्तम गुण अभ्यासावे. प्रबंध पाठ करीत जावे जाड अर्थ. पद प्रबंध, श्लोक प्रबंध, नाना धाटी मुद्रा छंद. प्रसंग ज्ञानेची आनंद होत आहे. कोणे प्रसंगी काय म्हणावे, ऐसे समजून जाणावे. उगेची वाउगे सिनावे कासयासी. दुसऱ्याचे अंतर जाणावे, आदर देखून म्हणावे. जे आठवेल ते गावे हे मूर्खपण. ज्याची जैसी उपासना
तेची गावे चुकावे ना, राग ज्ञाना ताळज्ञाना अभ्यासावे. साहित्य संगीत प्रसंगमाने, करावी कथेची घमशाने, अर्थांतर श्रवण म्हणणे काढीत जावे. पाठ उदंडची असावे, सर्व काळ उजळीत जावे, सांगितले गोष्टीचे असावे स्मरणांतरी. अखंड एकांत सेवावा, ग्रंथ मात्र धांडोळावा, प्रचित येईल तो घ्यावा अर्थमणी. आपल्या स्वतःला काहीच येत नाही, दुसरा कोणी शिकवू लागला तर ते आवडत नाही, असा मूर्ख माणूस स्वतः वेडा असून सज्जनांना दूषण देत असतो. मानात एक जनात एक असा ज्याचा विवेक असतो, त्याच्याकडून परलोकाचे सार्थक कसे घडेल. याप्रमाणे स्वतःचा संसार बिघडल्याने ज्याला पश्चाताप होतो, त्याने विवेकाचा अभ्यास केला पाहिजे. अशा माणसाने सक्तीने प्रयत्नपूर्वक मन एकाग्र करून परमार्थ साधना करावी. हा प्रयत्न करीत असता चुकूनही आळस येऊ देऊ नये. आपल्या स्वतःमध्ये असलेले सर्व दुर्गुण सोडून देऊन अंगी उत्तम गुण बांधण्याचा प्रयत्न करावा. सूक्ष्म तात्विक ग्रंथ सखोल अभ्यासून त्यातील महत्त्वाचा भाग तोंडपाठ करावा. पद प्रबंध म्हणजे तात्विक पदांचे अर्थ स्पष्ट करणारे ग्रंथ. श्लोक प्रबंध म्हणजे गीतेसारखे श्लोकबद्ध ग्रंथ. यासह अनेक धाटी मुद्रा व छंदबद्ध काव्य समजून घेऊन अभ्यासाव्यात. प्रसंगनारूप या ज्ञानाचा उपयोग केला तर स्वतःसह सर्वांनाच त्याचा आनंद होतो. निरूपणात कोणत्या प्रसंगी काय म्हणावे हे आधी विचार करून ठरवावे. उगीच भलतेच काहीच बोलून कशासाठी शीन करून घ्यावा बरे. दुसऱ्याचे अंतरंग जाणून त्यांचा आदर राखून बोलावे. आपल्या बोलण्याविषयी उत्सुकता दिसली तरच बोलावे. उगीच आपल्याला जे आठवेल ते गात राहणे किंवा बोलणे हे मूर्खपण होय. ज्याची जैसी उपासना असेल तेच त्याने गावे, त्यात चूक करू नये. रागज्ञान आणि तालज्ञान यांचा अभ्यास करावा. साहित्य संगीत योग्य प्रसंग यांचा आधार घेत मोठ्या धूमधडाक्याने हरिकथा करावी. श्रवण आणि मनन करून ग्रंथा विषयांचे भरपूर विविध अर्थ उलगडून दाखवावेत. भरपूर पाठांतर करून पुन्हा उजळणी करावी. आधी काय सांगितले आहे त्याचे सदोदित स्मरण ठेवावे. अखंड अर्थात निरंतर एकांत सेवन करावा. अनेक ग्रंथमात्रांचे अध्ययन करावे. त्यातील जे शास्त्रसंमत व तर्काला टिकणारे असेल ते स्वीकारावे. त्या ग्रंथातील जो अर्थ अनुभवाला जुळेल तोच ध्यानात घ्यावा. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह शिकवण निरूपण नाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.